नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फिबोनाची रिट्रेसमेंटबद्दल तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, परंतु फिबोनाची म्हणजे नक्की काय, त्याचा वापर नक्की करायचा कसा आणि त्याचा वापर करून तुम्ही सपोर्ट, रेजिस्टन्स कसे ठरवू शकता आणि त्यानंतर रिट्रेसमेंट आणि ब्रेकआउट्स कसे काढू शकता हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मग मित्रांनो, हा आहे टायटनचा चार्ट. इथे आता आपण फिब रिट्रेसमेंटचा कसा वापर करायचा हे जाणून घेऊयात. सगळ्यात सुरुवातीला आपण फिब रिट्रेसमेंट म्हणजे काय ते पाहू. मित्रांनो, फिब रिट्रेसमेंट म्हणजेच दोन पॉईंट्स कनेक्ट करणं आणि दोन पॉईंट्स कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही लेवल्स मिळतात. 0.5, 0.2, 0.6, 0.8 अशा लेवल्स असतात आणि त्या लेवल्समुळे तुम्हाला त्याची रिजेक्शन आणि त्यानंतर जर ब्रेकआउट होणार असेल किंवा मग जर ट्रेंड चेंज होणार असेल तर ते तुम्हाला समजतं. आता हा चार्ट आहे, हा तुम्ही कुठेही ओपन करू शकता, धनमध्ये किंवा मग अपस्टॉक्समध्ये, सगळीकडे तुम्ही ओपन करू शकता. आणि जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट आजच ओपन करून घ्या. आता तुम्हाला यायचं इथे साईडला इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फिब रिट्रेसमेंटचा एक ऑप्शन दिसतो. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपण काय करायचं आहे, आता हा चार्ट आपल्याला इथे जे सुरू झालेला आहे त्याचा हा आहे स्टार्ट पॉईंट आणि हा आहे एंड पॉईंट. जर आपण पाहिलं, समजा की इथपर्यंतचा चार्ट जर आपण घेतला तर हा याचा एंड पॉईंट येईल. मग आता मी फिब रिट्रेसमेंट इथे ड्रॉ करतो. आता मी लावलं इथं फिब रिट्रेसमेंट. हा आपण एंड पॉईंट पकडलाय आणि हा आपल्यासाठी स्टार्ट पॉईंट आहे. तर मग आता तुम्हाला इथे काय दिसतंय मित्रांनो, इथे 0.23 ची लेवल आहे, 0.38 ची लेवल आहे, 0.5 ची लेवल आहे, त्यानंतर 0.61 ची लेवल आहे. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की पहा की मार्केट एंड पॉईंटला येतं, अगेन रिजेक्शन घेऊन वरती जातं, पुन्हा खाली येतं, रिजेक्शन घेऊन वर जातं. पण आता असं सपोज करा की हा पुढचा चार्ट बनलेलाच नाही आहे, चार्ट इथपर्यंतचाच बनला आहे. आलं लक्षामध्ये? तर मग आपल्याला इथे काय समजतं, तर 0.5 ही जी लेवल आहे तर यापासून ह्याने 2 वेळा रिजेक्शन घेतलं आहे, म्हणजेच मॅक्सिमम टाईम 0.2 पासनं मार्केट रिजेक्शन घेत आहे किंवा हा टायटनचा स्टॉक रिजेक्शन घेतो आहे. मग तुम्ही काय प्लॅन करू शकता? जर समजा तुमचा डाऊन साईडचा प्लॅन असेल तर जेव्हा मार्केट 0.5च्या लेवलला येईल तेव्हा तुम्ही इथे शॉर्ट करू शकता, सेल करू शकता आणि मग मार्केट खाली आलं की तुम्हाला प्रॉफिट होईल. मग मार्केट कुठपर्यंत खाली येईल तर तुम्ही इंट्राडेमध्ये अगदी सहज टार्गेट ठेवू शकता, ते म्हणजे आधीचा एंड पॉईंट, ह्या फिब रिट्रेसमेंटचा पॉईंट. इथे तुम्ही पुन्हा बाय करू शकता. किंवा तुमचा जर अपसाईडचा प्लॅन असेल किंवा तुम्ही जर रेंज बाउंडमध्ये जर खेळणार असाल सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या बेसिसवर, तर मग मार्केट खाली आल्यानंतर तुम्ही पुन्हा बाय करू शकता या पॉईंटला. आणि मग तुमचा सेल पॉईंट कुठे असेल तर 0.5 ची लेवल इथे. म्हणजे तुम्ही पहा की तुम्हाला एकाच दिवसामध्ये किती ट्रेड्स मिळालेत मित्रांनो. तुम्ही पाहू शकता की सकाळी 11च्या आधी, म्हणजे साधारण इथे जर तुम्ही एक ट्रेड केलात तर इथे तुमचा एक एक्झिक्यूट होईल. दुसरा ट्रेड तुम्ही पुन्हा इथे केला तर 0.5ला त्याने रिजेक्शन नाही घेतलं, म्हणजे तुमचा सेल इथं झाला नाही असं समजा. पुन्हा मार्केट खाली आलं परंतु पुन्हा ते 0.5ला गेलं, म्हणजेच तुमचा दुसरा ट्रेड सक्सेस झाला. त्यानंतर तुम्ही पुन्हा तिसऱ्यांदा जर घेतलात ट्रेड तर तुमचा एंड ऑफ द डे म्हणजेच पुन्हा एकदा तुम्हाला एक टार्गेट पाहायला मिळते. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला एकाच दिवसामध्ये ऑलमोस्ट 3 ट्रेड मिळाले. आणि जर तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या बेसिसवरती फिब रिट्रेसमेंटवरती जर तुम्ही ट्रेड घेतलात तर तुम्हाला अपसाईडला जाताना तुम्ही बाईंगचा प्लॅन करू शकता आणि पुन्हा फिब रिट्रेसमेंटला 0.5 पासून खाली डाऊन साईडचा प्लॅन करू शकता. त्यानंतर पुन्हा अपसाईडचा, पुन्हा डाऊन साईडचा आणि पुन्हा एकदा अपसाईडचा. म्हणजे किती ट्रेड मिळाले? 1, 2, 3, 4 आणि 5. मित्रांनो, एकाच स्टॉकमध्ये एकाच फिब रिट्रेसमेंटच्या बेसिसवर जर तुम्हाला 5 इंट्राडे ट्रेड मिळत असतील तर काय वाईट आहे? अगदी सोपं आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही. कारण जे काही मेजर स्टॉक्स असतात मित्रांनो तर ते अशाच पद्धतीने काम करत असतात. आणि साहजिकच आहे, तुमचा स्टॉप लॉस असला तर कुठे असेल? या पॉईंटच्या खाली. म्हणजे अगदी छोटा स्टॉप लॉस आहे तुमचा. म्हणजे असं समजा की इथे मार्केट आलं, याच्या खाली मार्केट आलं, परंतु इथे त्यानं तुम्हाला फॉलोअप कॅन्डल दिली नाही, हे तुमच्या लक्षात येते का?
म्हणजेच पहा इथे या पॉईंटच्या खाली मार्केट बंद झालं, पण याच्या खाली जाऊन त्यांनी कुठलीही कॅन्डल बनवली नाही, मार्केट पुन्हा रिट्रेस झालं. म्हणजे तुमचा इथे स्टॉप लॉस हिट होईल का? अजिबात नाही. परंतु जेव्हा मार्केट याच्या खाली येऊन बंद होईल, म्हणजे इथे बंद होईल असं समजा, आणि त्याच्या खाली एखादी कॅन्डल जेव्हा मार्केट बनवेल तेव्हा तुम्ही त्यातनं एक्झिट करून जा. त्यामुळे तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो अगदी छोटा असेल आणि टार्गेट तुम्हाला अगदी बऱ्यापैकी मिळेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही फिब रिट्रेसमेंटच्या बेसिसवरती ट्रेड प्लॅन करू शकता. तर याला म्हणतात फिब रिट्रेसमेंट. आता मित्रांनो, ट्रेंड जर चेंज होणार असेल तर ते आपण कसं ओळखायचं तेही तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही पाहू शकता की हा चार्ट आपण थोडा पुढे घेऊयात. जेव्हा 1 ची लेवल आहे, म्हणजेच ही लेवल आहे, याच्या जेव्हा मार्केट वरती जातं आणि वरती जाऊन कॅन्डल क्लोज करतं तेव्हा तो ट्रेंड चेंज झाला असं आपण म्हणतो. जर तो डाऊन ट्रेंड असेल तर तो अप ट्रेंडला लागला, आणि जर तो साईडवेज असेल तर तो ज्या बाजूला ब्रेक करेल, आयदर खाली किंवा आयदर वरती, तर तो ट्रेंड चेंज होईल. आणि जर मार्केट वरच्या बाजूला असेल तर हेच फिब रिट्रेसमेंट तुम्ही उलटं लावू शकता. म्हणजे जसं आपण इथून इथपर्यंत ड्रॉ केलं अशा पद्धतीने, तर तुम्ही हाच पॉईंट पकडून, हा खालचा पॉईंट पकडून तुम्ही अपसाईडच्या पॉईंटला, म्हणजेच इथे असा एक फिबोनाची ड्रॉ करू शकता. आणि त्याच्यानंतर जेव्हा हा चार्ट तुम्हाला उलटा दिसेल, जो फिबोनाचीचा चार्ट आहे हा उलटा दिसेल, आणि मग जर मार्केट वरच्या बाजूला जात असेल आणि ते जर खाली ब्रेक करत असेल, तर जेव्हा या पॉईंटच्या वरती मार्केट निघतं तेव्हा मात्र मार्केटमध्ये ट्रेंड चेंज होतो असं म्हणतात. मग आता तुम्ही इथे पाहू शकता की मार्केट इथे साईडवेज होतं पूर्णपणे, आणि जेव्हा मार्केट या लेवलच्या वरती गेलं, बरोबर, या लेवलच्या वरती ही कॅन्डल गेली, तर मित्रांनो तुम्ही पहा हा चार्ट आपण अजून थोडा पुढे घेऊयात. पहा जेव्हा तुम्हाला याच्यावरती क्लोज झालेली कॅन्डल पाहायला मिळाली, आता ही कॅन्डल फार मोठी आहे, परंतु जेव्हा याच्यावरती तुम्हाला कॅन्डल क्लोज झालेली पाहायला भेटली तेव्हा ट्रेंड पूर्णपणे चेंज झाला मित्रांनो. ट्रेंड अपसाईड झाला, आणि मग त्यानं तुम्हाला टार्गेट सुद्धा भरपूर मोठं दिलं. पाहू शकता तुम्ही की याचं हे टार्गेट आहे, अगदी रेड झोनमध्ये टार्गेट गेलेलं आहे. म्हणजे याच्यावरती जाणं मॅक्स टू मॅक्स पॉसिबल नव्हतं असं फिबोनाची रिट्रेसमेंटचं म्हणणं आहे. इथं बघा 0.2.6 एवढी लेवल त्यानं अचीव केलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं फिबोनाची रिट्रेसमेंट हे काम करत असतं. आय होप तुम्हाला फिबोनाची रिट्रेसमेंटबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल, आणि सपोर्ट रेजिस्टन्सवरती फिबोनाची रिट्रेसमेंट हे फार चांगल्या पद्धतीनं काम करतं. यातनं तुम्ही ब्रेकआउट्स पण काढू शकता. त्यानंतर रेंज बाउंड मार्केटमध्ये तुम्ही रिजेक्शन लेवल पाहू शकता, आणि त्यातनं तुम्ही स्वतःचे ट्रेड्स प्लॅन करू शकता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.